म्हणून पारितोषिक दिले। हे जे आपण पाहतात त्या पॅसिफिक डायग्नोस्टिक अँड मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक पनवेल यांच्या माध्यमातून हे जे आपले चषक आहेत ते आपल्याला दिले गेले। तर डॉक्टर साबू सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हे पारितोषिक दिले गेलं। तर पुढचा सामना इथे सुरू काही क्षणात होतोय। पंच दोन्ही मैदानाकडे रवाना झालेले आहेत। नाणेफेक जिंकले। दोन्ही संघाचे 12 खेळाडू चला, अन्यथा पेनल्टी 5 धावांची पेनल्टी दिली जाईल। दोन्ही संघाचे 12 खेळाडू मीच गेलो होतो। तू आहेस ना बसेल ना 12 रोहित तांबे आणि किशोर कोकाटे। तर सलामीची जोडी या ठिकाणी मैदानामध्ये दाखल होते। दोन्ही संघाचे 12 खेळाडू। जर आमच्या डॉक्टर्स आयोजकांना आपण सहकार्य करायचंय। 4 षटकांचा सामना आहे। सलामीची जोडी रोहित तांबे, डॉक्टर रोहित तांबे आणि डॉक्टर किशोर कोकाटे डावाची सुरुवात करतात। आणि गोलंदाजीसाठी येतात डॉक्टर उमेश डोंबाई सर या ठिकाणी गोलंदाज। तर पहिला सामना दुसरा सामना या ठिकाणी मात्र हलकसं चेंडूला टॅप केलं, चेंडू जातोय तो मिडऑन क्षेत्रामध्ये, क्षेत्रशी चेंडू येणार तो पण 1 धावेचं योगदान आणि अर्थात डावा इथे 1 धावेने सुरुवात। जाऊया मैदानाकडे। गोलंदाज तयार। 21 नंबरचं टी शर्ट परिधान केले। 21 खरं तर शुभांक असं म्हणतात, जो हिंदू संस्कृतीप्रमाणे 21 मोदक आपण श्री गणपती बाप्पाला अर्पण करतो। दरम्यान यावी बॅट आणि चेंडूचा कोणता संपर्क येत नाही, उरलेलं काम यष्टिक्षक पूर्ण करतोय आणि अर्थात निर्धाव चेंडू सांगता होते। 21 दुर्वांच्या जोड्या आणि 21 मोदक आपण श्री गणपतीला अर्पण करतो। खरं तर मुस्लिम बांधवांचा विचार केला तर 786 हा त्यांचा शुभांक। दरम्यान हवेतून खेळलाय मिडॉन क्षेत्रामध्ये। इथे मात्र आपण पाहतात कव्हरवरून शॉट करून क्षेत्रक्षेत्र चेंडू शॉट मिडविकडून क्षेत्रक्षेत्र चेंडू पण 1 धाव आणखी डबल कावर। तर 786 मुस्लिम बांधवांचा संघ त्याची जर बेरीज आपण केली तर ती देखील 21 येते। हा देखील योगायोग असं म्हणलं जातं। चला पुढचा संघ नाणेफेकीसाठी त्वरित द्यायचा आहे। मैदान क्रमांक 1 वर हलकसा चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला स्क्वेअरच्या दिशेने। 1 धाव, पुन्हा एकदा धावफलकावर मिळते। सावध पवित्रा इथे म्हसळा संघाचा पाहायला मिळतं। श्रीवर्धन म्हसळा हा संघ इथे लढतोय। गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर। पहिले षटक पॉवर पेस, त्यामुळे 2 षटक टी शॉट सर्कलच्या बाहेर। दरम्यान यावी उजव्या यष्टीच्या दिशेने असणारा चेंडूला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, बॅट चेंडूचा संपर्क येत नाही, उरलेलं काम यष्टिक्षक पूर्ण करतोय। निर्धाव चांगली गोलंदाजी पाहायला मिळते। गोलंदाज डॉक्टर उमेश डोंबाई सरांच्या माध्यमातून उंच पैसे आहेत, मध्यम गती मारा करतात। 7-8 बॉलांचा रनअप आहे, खेळपट्टीचा पुरेपूर वापर या ठिकाणी करतायत आणि म्हसळा श्रीवर्धन संघाला थोडासा बांधून ठेवलंय। यावी हवेत क्षेत्रक्षेत्र चेंडू, वाह क्या बात आहे, जबरदस्त झेल इथे घेतलं गेलं। डॉक्टर्सही आम्ही कमी नाहीत क्रिकेटमध्ये दाखवून दिले। या ठिकाणी हा झेल घेतात आणि पहिला धक्का इथे मिळतोय। पहिला फलंदाज मैदानातून बाहेर होतोय, फलंदाज बाद झाला तो डॉक्टर किशोर या ठिकाणी मैदानातून परत। या ठिकाणी मैदानाकडे रवाना होत आहेत। एका षटकात फक्त 3 धावा। रसायनी आणि नाही कुठली टीम आहे? तर पेण आणि पनवेल बी
या दोन संघाचं पहिलं मैदान क्रमांक 1 वर पुढचा सामना असेल पेण आणि पनवेल बी. संघनायकांनी नोंद घ्या. आमच्या समालोचकांच्या समोर ज्या ठिकाणी यायचं आहे जिथे नाणेफेक संपन्न केली जाईल. वळी आपण मैदानाकडे एक चांगली कंजूस गोलंदाजी याला म्हणलं जातं ती डॉक्टर उमेशजी डोंबाळे सरांच्या माध्यमातून 3 धावा खर्च केल्या आणि 1 फलंदाजीने बाद केला. नवीन गोलंदाज या ठिकाणी सज्ज होतात डॉक्टर प्रसाद. पंचाच्या डावीकडे फिरकी गोलंदाजी. यावेळी मात्र पहिला चेंडू स्वैर इथे फेकला गेलाय उजव्या बाहेर. पंच या ठिकाणी आपण पाहिले तर दोन्ही एक लाजवाब ॲडव्होकेट पंकजी पंडित सर पेझारी मॅन फ्रॉम पेझारी आणि डॉक्टर संदीपजी जोशी अर्थात अलिबाग. चांगला चेंडू. दुसरं षटक मार्गस्थ शॉर्ट दरम्यान आहे. शॉर्ट पॉइंट एक क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हर एक मिडाव आणि एक लॉंग ऑफ. यावेळी चेंडूला भिरकवण्याचा प्रयत्न होता. बॅटचा स्पर्श झाला चेंडू गेला तो शॉट फाईन गेला. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतात तो पण 1 धाव मिळते. 1 धाव मिळते. जाडजूड बांधेचे डॉक्टर सन्माननीय काय नाव आहे त्यांचं डॉक्टर रोहित यांना. खरं तर 4 षटकामध्ये साधारणतः जर आपण विचार केला तर 40 ते 45 धावा धावपलकर येणं आवश्यक आहे. परंतु क्रिकेट हा जरतरचा खेळ आहे. या दरम्यान हा चेंडू हवेत लॉफ्टेड केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवर झेलाचा अंदाज येत नाही. चेंडू मात्र जाईल सीमा रेषेपलीकडे आलेला एक निश्चित चांगला चौकार. डावाला आकार देण्याचा प्रयत्न आणि एकूण धावपलकर धावा येतात त्या 9 धावा. पुन्हा एकदा वळूया. या ठिकाणी त्याच दिशेने चेंडू खेळलाय. डॉक्टर पाहूया यावेळी काय करतात. चेंडूला मात्र अडवलंय. चेंडूची फेकी या ठिकाणी करतात आणि तोपर्यंत सहजगत्या 2 धावांचं योगदान ठेवले. डबल अंकात येथे धावपलकर धावा येतात त्या 11. ऑन साइडला जर आपण या ठिकाणी पाहिलं तर शॉर्ट फाईन लेग आहे. डीप स्क्वेअर लेग आहे. डीप मिडवे गेट एक लॉंग ऑन. यावेळी चेंडूला हलकंसं कट करायचं. बॅट चेंडू संपर्क येत नाही. उरलेलं काम यष्टिषक पूर्ण करतोय. निर्धाव चेंडूची सांगता हिरवीगार मैदान. कोणीही सहज प्रेमात पडेल असं हे मैदान ज्याला म्हणलं जाईल. हिरवगार मैदान फार कमी आपल्याला पाहायला मिळतात. हलकंसं चेंडूला खेळलंय. निश्चितच गोलच्या दिशेने चेंडूची फेकी होती परंतु यष्टीच्या पर्यंत जाऊ शकली नाही. तो म्हणते 1 धाव. पुन्हा एकदा धावपलकार मिळते. 1 धावेच्या माध्यमातून एकूण धावपलकात वाढवते ती. रसायनी आणि लगेच आपण नाणेफेक हे पहिलं सत्र समाप्त झाल्यानंतर लगेच आपण यायचंय. पेण आणि पनवेल बी. तर नवीन षटक घेऊन गोलंदाज डॉक्टर ध्यानकुमार कोळी सर खोपोलीचे खोपोलीचे हे गोलंदाज आहेत. पहिला चेंडू कट केला होता. यशेजनी झेल मात्र सोडले. तो शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये या ठिकाणी जाईल शॉर्ट थर्डमॅन दिशेने. तो म्हणजे 1 धाव आणि धावपलकात वाढ होती ती 13. क्रिकेट विश्वामध्ये 13 अंक हा अशुभ मानला जातो. 13, 17 अशुभ अंक, 21 शुभ अंक आणि 26 शुभ आणि अशुभ असा अंक मानला जातो. इथे 13 धावा धावपलकार आल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हवेत आहे. मिडाऊन क्षेत्रामध्ये खेळला. उंचावून चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. इथे लॉंगॉन चेंडू इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न गोलच्या दिशेने. इथे नेमकं काय घडले पा आणि शॉर्ट रन.
चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं. अतिघाई संकटात मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर नेहमी आपण बोर्ड पाहतो तेच यादम बाबतीत पाहायला मिळालं. दरम्यान हा चेंडू हवेतून खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू मंडळ लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये फक्त एक धावीचे योगदान. एक धाव संघाला मिळते. संघाची धावसंख्या एकनी पुढे सरकते. पंच ते गेलेत काय कायचं नाव नाही पंच पंच तर पंच अजित जी पुत्रन सर या ठिकाणी आपण पाहतात पहिला सामना इथे पंचांच्या भूमिकेदरम्यान इथे सुंदर क्षेत्ररक्षण डॉक्टर दर्शन आवासकर सरांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं. बिडबेड क्षेत्रामध्ये आणि एकूण धावसंख्येमध्ये बदल होतोय. 2 गडी बाद धावा दाबलकावर 13 धावा. कार्पेट सनी चेंडूला खेळलाय. आता 2 झाले तर 2 धावांचे योगदान. 16 धावा दाबलकावर. पुढचा चेंडू फिरकी गोलंदाजी. पंचांकडे अपील. पंचाने अपील फेटाळलंय आणि अशा प्रकारे एक चांगलं षटक इथे मात्र समाप्त झालं. ते अर्थात खोपोली संघाच्या गोलंदाज डॉक्टर ध्यानकुमार कोळी यांचं चांगलं षटक पाहायला मिळालं. या षटकात त्यांनी धावा खर्च केल्या 4. एक विकेट देखील प्राप्त केली आणि आतापर्यंत 3 षटकामध्ये धावा फक्त धावपलकार येऊन पोहोचल्यात त्या 16 धावा. अंतिम षटक मारधाडीचे षटक असं म्हणतात आणि या मारधाडीच्या षटकामध्ये पाहूया की म्हसळा श्रीवर्धन संघ किती धावांचं योगदान देईल. आज रायगड जिल्ह्याच्या क्रिकेटचा विचार केला तर खोपोली श्रीवर्धन पनवेल अलिबाग हे नावाजलेले संघ तुम्हाला पाहायला मिळतात. महाड याचा देखील उल्लेख करू. दरम्यान शेवटच्या षटकातला पहिला चेंडू बॅकफुटरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला 1 धावेचं आणखीन योगदान. यावी हवेत आहे. क्षेत्रच्या चेंडूवर सुरेख झेल घेतला गेला. वेल जज आणि आणखीन एक फलंदाज बाद करण्यात यशस्वी ठरलोय. चला नाणेफेकसाठी लगेच यायचंय. कागद कुठे गेला. अपील होतं. अपील मात्र फेटाळलंय. शेवटचे षटक गोलंदाज डॉक्टर अमोल गोसावी यांचा हा चेंडू या ठिकाणी मात्र बॅकफुटवर खेळलाय. स्क्वेअर लेगला सुंदर असा हा फटका. दुसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न. यष्टेच्या हातामध्ये चेंडू. पंचांकडे दाद मागितली आणि इथे फलंदाज धावचीत.
डॉक्टर गणेशजी पाटील मैदानामध्ये आहेत पंचांच्या उजवीकडून यावी उजव्या हाताने चेंडूला पुन्हा एकदा पूल केलाय मिड विकेटला मिडविकेट क्षेत्राचे चेंडू येत आहेत आणि चेंडूची फेकी या ठिकाणी पाहायला मिळाली गोलंदाजच्या दिशेने तोपर्यंत 2 धावा सहज पूर्ण केल्या 20 धावा धावपलकर आल्यात पुढील चेंडू हवेतून खेळलाय लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला येतोय चेंडूवर चेंडूची फेकी इथे करणार गोलंदाजच्या हातामध्ये चेंडू सरळ यष्टीचा भेद मला वाटतं हे डॉक्टर लहानपणी गोट्या खेळत असाव्या कारण गोट्यांचा किती सुंदर फायदा होतो डॉक्टर राहुल मीर घियान आपण पाहायला मिळालं की अचूक फेकी केली आणि या ठिकाणी मात्र निश्चित सुंदर क्षेत्ररक्षण त्यांचं पाहायला मिळालं खेळाचं पहिलं सत्र समाप्त झालंय तेव्हा म्हसळा श्रीवर्धन संघाने धावा धावपलकावर नोंदवल्या त्या 21 आणि 22 धावांची गरज आहे ती अर्थातच तर पेन संघाचे संघनायक आणि पनवेल संघाचे संघनायक या दोन संघादरम्यान हा सामना रंगणार आहे आणि त्याचाच नाणेफेकीचा कौल इथे केला जातोय. हेड इज कॉल अँड इट इज टेल. पनवेल संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. सर तुमचा निर्णय काय असेल? आम्ही फिल्डिंग प्रेफर करणार आहोत. एकूणच हे मैदान आणि ही खेळपट्टी पाहता आणि तुम्ही फिल्डिंग स्वीकारलेली आहे, फलंदाजांना किंवा फलंदाजी करणाऱ्या संघाला कितपत धावांपर्यंत रोखावं लागेल? सर्वप्रथम मी पूर्ण स्पोर्ट्स ऑर्गनायझर कमिटीचं अभिनंदन करतो. एवढं चांगली टुर्नामेंट वर्षातनं एकदाच येते आणि आम्ही त्याची आतुरतेनं वाट बघत असतो. रिगार्डिंग टार्गेट तर आम्ही त्यांना 30 ते 35 धावांपर्यंत गुंडाळायचा प्रयत्न करू. 30 ते 35 धावांपर्यंत गुंडाळ्याचा प्रयत्न असेल. सर तुम्हाला काय वाटतं या खेळपट्टीचा विचार करता किती धावांपर्यंत मजल मारावी लागेल म्हणजे तुमचा संघ अगदी सहज इथे जिंकू शकेल? तसं बघता आता तिसरीच मॅच आहे, पण तसं बघायला गेलं पिचचा सगळा अंदाज बघता तरी 50-55च्या आसपास तरी स्कोर करावा लागेल. कारण बॉलिंग जर चांगली पडत असेल तर मग त्या धावा करणं पण कठीण जाईल. बघूया. ओके, तर 50 ते 55 धावांचं टार्गेट आपण नक्कीच इथे साध्य करू असं त्यांचा एक मनोदय आहे. मानस आहे, हार्दिक शुभेच्छा व्यक्त करूया कारण सामना सुरू होतोय आणि पुन्हा एकदा वळणार आहोत आपण कॉम्बॉक्स मध्ये. धन्यवाद. तर धन्यवाद यासिन वर्जन सर. आपण पाहतात या ठिकाणी 22 धावांचं लक्ष खोपोली संघाला ठेवले. मसाळ संघाने 21 धावा दमवल्यात आणि या खेळाच्या दुसऱ्या सत्रात काय घडणार काय बिघडणार ऐकूया हिंदीमधून एक सुंदर आवाज अर्थात नवगाव अलिबागचे यासिन मर्चंट सर. धन्यवाद. धन्यवाद काका. चलिए दोस्तों, फिर से एक बार मैं यासिन मर्चेंट आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का तहे दिल से इस्तकबाल करता हूं. जी हां, लोअर फुल टॉस गेंद उसे हवा में खेला था मगर
मिड ऑन में फील्डर थोड़े से दूर थे, इस वजह से बल्लेबाज को 1 रन लेने का यहां पे मौका। अंपायर की भूमिका में एक लेजेंडरी प्लेयर हम देख रहे हैं, नाम याद रखना, अजीत पुत्रन। इस इंसान का चुनाव हुआ था रणजी क्रिकेट में, मगर कुछ इंजरी के चलते हुए उन्हें खेलने का मौका नहीं मिला था, मगर एक कमाल का ये खिलाड़ी था, मगर आज अपने क्रिकेट से जुड़ा हुआ अंपायर की भूमिका में। और उनके साथ ही अंपायर हम देख सकते हैं संदीप जोशी सर, और उसी के साथ एडवोकेट पंडित सर, इनका भी मैं शुक्रगुजार हूं। और मैं यहां पे एक बात जरूर बताना चाहूंगा, पूरी दुनिया के क्रिकेट का अगर सोचा जाए या विचार किया जाए तो बहुत सारे डॉक्टर्स जो कि अंतर्राष्ट्रीय स्तर पर खेले हैं, मगर ये मैं बताना चाहूंगा सर कि भारतीय क्रिकेट में एक भी डॉक्टर अब तक नहीं खेल पाया है। इंटरनेशनल में कह रहा हूं, रणजी क्रिकेट में बहुत सारे डॉक्टर्स ने हिस्सा लिया, बहुत ही अच्छा परफॉर्म किया। और इसी बीच फुल टॉस गेंद थी, उसे डीप स्क्वायर लेग में उस गेंद को फील्ड किया, 1 रन लेने का यहां पे मौका। इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा, 3 रन स्कोर कार्ड पर। तो मैं बात कर रहा था डॉक्टर्स की, क्योंकि MBBS हो, BHMS हो, बहुत सारा स्टडी, अभ्यास, फोकस करना पड़ता है, बहुत मेहनत करनी पड़ती है, बहुत ही लगाव के साथ, लगन के साथ अपने आप को सिद्ध करना पड़ता है। और इसी वजह से क्रिकेट के लिए उन्हें वक्त नहीं मिलता। माँ बाप और अपने दादा हर वक्त उस बच्चे के ऊपर प्रेशर बनाए रखते हैं कि पढ़ाई करनी है, तुझे डॉक्टर बनना है। और इसी वजह से अंतर्राष्ट्रीय स्तर पर भारतीय टीम से एक भी डॉक्टर्स नहीं खेल पाया है। मगर रणजी क्रिकेट में SP श्रीधर और उसी के साथ रविंद्र चड्डा और डॉक्टर अब्दुल हई, इन खिलाड़ियों ने अपने नाम का परचम लहराया और तकरीबन अंतर्राष्ट्रीय स्तर पर वो क्रिकेट खेल सकते थे, मगर थोड़ी सी बदनसीबी रही उनकी। ये 3 डॉक्टर्स हैं जिन्होंने बहुत सारे अच्छे टूर्नामेंट खेले हैं, उसी के साथ शतक भी बनाए हैं, कैप्टनसी भी की है। डॉक्टर अब्दुल हई हैदराबाद से खेलते थे, उसी के साथ डॉक्टर श्रीधर भी हैदराबाद से खेलते थे, और डॉक्टर चड्डा हरियाणा से खेलते थे। कपिल देव को उन्होंने लीड किया है, ऐसे डॉक्टर्स भी हुए हैं इतिहास में। और यहाँ पे भी देखिए, अपने व्यवसाय से, अपने प्रोफेशन से वक्त निकालकर कब वो प्रैक्टिस करते होंगे। इसी बीच हम देख सकते हैं सामने डॉक्टर दर्शन। हालांकि दर्शन हम कहते हैं, किसी भी इंसान का जब दर्शन होता है तो मुझे दर्शन हुआ, किसी भी भगवान का दर्शन करने के लिए जाते हैं, मगर हालांकि दर्शन का एक दूसरा मतलब भी होता है। और यहाँ पे ये मतलब है, दर्शन ने बताया, चौका लगाकर बहुत ही बढ़िया स्ट्रोक। दर्शन हालांकि एक चीज के लिए भी जाना जाता है ये नाम, और वो है फिलॉसॉफी को भी दर्शन कहा जाता है। दर्शन के बल्ले से ये पहला चौका डीके अर्थात हमें याद दिलाता है दिनेश कार्तिक की, जिन्होंने बांग्लादेश के सामने जब एक गेंद में 5 रनों की जरूरत थी तब छक्का लगाकर एक सनसनाटी विजय हमारी भारतीय टीम को दिलाया था। डीके और दर्शन डी स्क्वायर यहां पे बल्लेबाजी करते हुए, डी फैक्टर यहां पे काम करता हुआ। दर्शन एक चौके के सहायता से खेल रहे हैं 8 रन बनाकर, जबकि डॉक्टर डीके खेल रहे हैं 2 रन बनाकर। इसी बीच दूसरे ओवर के लिए नए गेंदबाज आए हैं, रसिक साळुंखे अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं। पहले ओवर में 10 रन, बाएं हाथ से राउंड विकेट। जी हां, इस मरतबा फिर से एक बार हमें नजर आया, बहुत देर तक गेंद हवा में जरूर थी मगर तकदील वाले रहे। शॉर्ट मिड विकेट में फील्डर तैनात होने के बावजूद दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले और 1 रन आसानी के साथ यहां पे मुकम्मल कर लिया है। 11 रन स्कोर कार्ड पर, 11 फॉर नो लॉस। दर्शन और डीके अर्थात डी फैक्टर डी स्क्वायर। ओहो, स्लोवर 1 पर फंसाया, चकमा दिया, आंखों में धूल झोंकी है, ऑफ स्टिक उखाड़ दी। दर्शन बैक टू द पवेलियन।
हालांकि रनों की जरूरत जो है वो मात्र 22 रन, हमारे गुणलेखक संकेश जी मुझे बताते हुए मात्र 22 रन बनाने हैं। हालांकि पहले ओवर में ही 10 रन आने के बाद आसानी के साथ ये मैच जीता जा सकता है। उसके बावजूद डॉक्टर दर्शन ने थोड़ी सी जल्दबाजी की और अपने आप से नाराज देखिए हंसते हंसते मैदान छोड़ते हुए, क्योंकि वो जानते हैं कि मुझसे गलती हुई है और क्रिकेट के मैदानों पर गलती की माफी नहीं होती। और दर्शन आउट होने के बाद नए बल्लेबाज आए हैं प्रसाद। क्या अपनी टीम को प्रसाद देंगे कि सामने वाले टीम को प्रसाद देंगे? प्रसाद जो कि स्ट्राइकिंग के एंड पर बल्लेबाजी करने के लिए तैयार होते हुए, और रसिक की मैं यहां पे तारीफ जरूर करना चाहूंगा। पहली गेंद पर 1 रन और दूसरी गेंद पर एक खंबा उखाड़ दिया, दर्शन को आउट किया। इस बीच रसिक फिर से एक बार बाएं हाथ से राउंड विकेट, जी हां इस मर्तबा नजर लग गई शायद मेरी, अच्छी खासी गेंदबाजी कर रहे थे, लेग स्टंप के बाहर भटके, अंपायर जी ने यहां पे पेनलाइज किया है वाइड के रूप में 1 अतिरिक्त रन। इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 12 रन। 12 का आंकड़ा युवराज सिंह की याद ताजा करता हुआ जर्सी नंबर 12 जिन्होंने अपनी टीम के लिए 6 गेंदों पर 6 छक्का लगाने का एक नया विश्व विक्रम किया। उनकी जन्म तारीख 12, जर्सी नंबर 12, 12 सेक्टर पे और 12वें महीने में जन्म हुआ युवराज सिंह का। इस बीच बैकफुट पर जाकर स्टीयर किया था हल्के से, मगर रन लेने की कोई गुंजाइश नहीं। इस बीच बिंदी गेंद, 12 रन पर स्कोर अभी तक रुका हुआ है। क्या ये मैच जीता जा सकता है गेंदबाजों के लिए? कोशिश तो जारी है। ओहो हो, वाह भाई वाह, मजा आ गया आपकी गेंदबाजी देखकर। इस तरह से अगर आप में आत्मविश्वास है तो आप मैच जीत सकते हो। देखिए अंतिम गेंद तक, अंतिम रन तक यहाँ पे मैच नहीं छोड़ना है। हर एक कैच को आपको लपकना होगा और एक एक गेंद के लिए रन के लिए तरसाना होगा। जी हाँ, इस मर्तबा जड़ में डाल दिया था, यॉर्क करने की कोशिश की थी मगर फ्लिक किया था इस मर्तबा बल्लेबाज ने। फिर से एक बार गेंद बहुत देर तक हवा में जरूर थी मगर खाली क्षेत्र होने की वजह से कैच लपकने का कोई मौका नहीं। इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 13 रन, 13 फॉर लॉस ऑफ 1 विकेट। सेकंड ओवर इन प्रोग्रेस, 4 ओवर का यह मुकाबला। नहीं नहीं नहीं, ट्रैक से उतरेंगे तो फिर मैदान से बाहर जाना पड़ेगा, आपको हारना पड़ेगा। आपको स्टंप टू स्टंप अटैक रखना होगा, बल्लेबाज को खेलने पर मजबूर करना होगा और कैच या बोल्ड में तब्दील करने की कोशिश करनी होगी। बहुत ही अच्छी शुरुआत तो हुई मगर 2 खराब गेंदे। जी हां, इसमें तबाह लॉफ्टेड शॉट देखने को मिला, खाली क्षेत्र, 1 बाउंस लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर गेंद, फरार, मिलेंगे रन 4। और उसी दिन 18 तारीख को उनके हाथों में जो जर्सी आई उसके ऊपर लिखा हुआ था 18 नंबर। 18 रन होने के बाद अब जीतने के लिए मात्र चाहिए 4 रनों की जरूरत। 45 नंबर की जर्सी पहने हुए रोहित शर्मा की याद ताजा करते हुए गेंदबाज किशोर, क्या शोर मचाएंगे किशोर? नहीं नहीं नहीं, किशोर कहां भटक रहे हो, नो बॉल करार दिया है। जी हां, पिच के बाहर गेंद ने टप्पा खाया था और इस वजह से यहां पे फ्री हिट भी रहेगा। आम तो आम और गुटलियों के भी दाम। फ्रेड खेलने का सुनहरा मौका मगर ये मौका गवाया है। जोरदार अपील लेग बिफोर द विकेट का, मगर अंपायर बहुत ही सक्षम है और पूरी जिंदगी क्रिकेट के मैदानों पे जिन्होंने गुजारी, नाम याद रखना अजीत पुत्रन। मगर किशोर ने अच्छी वापसी की है।
जी हाँ, हवा में खेलने पर मजबूर कर दिया है। मिड ऑफ में एक आसान सा कैच हो सकता है, हो चुका है, और ये और एक झटका लगता हुआ बल्लेबाजी करने वाली टीम को। हुसैन जळगावकर, डॉक्टर हुसैन हालांकि विकेट कीपर भी है, और अब यहां पे बल्लेबाजी करने का मौका। स्ट्राइकिंग एंड पर अंपायर से गार्ड लिया, खेलने के लिए तैयार होते हुए। ओवर पिच गेंद ऑन द राइज खेला, और पहली गेंद पर चौके से आगाज भी किया और इस मैच को भी जिताया है। बहुत बहुत अभिनंदन।